राज्यभरातील दिव्यांग बांधवांचं आज मुंबईमध्ये आंदोलन होत आहे। आकाशवाणी आमदार निवासावर बच्चू कडू यांचे कार्यकर्ते हे सध्या चढल्याची माहिती मिळते। गेल्या पाऊण तासापासून हे आंदोलन सुरू आहे। दिव्यांगांसाठी बच्चू कडूंचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। लाडक्या बहिणींप्रमाणे दिव्यांगांना सुद्धा दरमहा 6000 रुपये द्या अशी मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। गेल्या पाऊण तासापासून हे आंदोलन सध्या सुरू आहे। राज्यभरातले हे दिव्यांग बांधव आहेत जे आज मुंबईत आंदोलन करतायत। लाडक्या बहिणींप्रमाणे दिव्यांगांना देखील दरमहा 6000 रुपये दिले जावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। आकाशवाणी आमदार निवासवर बच्चू कडूंचे हे कार्यकर्ते आता चढून घोषणाबाजी करतायत। त्याचीच ही दृश्य आपण स्क्रीनवर सध्या पाहतो। दिव्यांगांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। लाडक्या बहिणींप्रमाणे दिव्यांगांना देखील सरकारने मदत जाहीर करावी, 6000 रुपये दरमहा ही मदत दिली जावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। गेल्या पाऊण तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। राज्यातल्या अनेक भागांमधून हे दिव्यांग बांधव सध्या मुंबईत आलेले आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। निलेश, हे कार्यकर्ते सध्या आंदोलन करतायत, दरमहा 6000 रुपये दिले जावेत अशी मागणी या दिव्यांग बांधवांनी केलेली आहे। निलेश, काय नेमकी माहिती? अजिंक्य, ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। अनेक जवळपास मागच्या 1 तासांपासून हे सर्व जे आंदोलक आहेत हे आकाशवाणी आमदार निवासाच्या वरती चढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 1 तासापासूनची ही दृश्य आहेत। अनेक वेळ झाला पोलीस त्यांना विनंती करतायत, मात्र कुठल्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही अशी आंदोलकांचं म्हणणं आहे। जोपर्यंत बच्चू कडू या ठिकाणी येत नाही आहेत आणि आमच्या विषयावर मार्ग निघत नाही आहे तोपर्यंत हे आंदोलन माघारी घेतलं जाणार नाही असं या सर्व आंदोलकांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने या आंदोलकांची मागणी काय आहे तर 2 महिन्यांपासून त्यांचे जे 1500 रुपये महिन्याला दिले जातात हे पैसे दिलेले नाही आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहीण योजनेमध्ये हे पैसे वापरलेत, त्यामुळे आमचे पैसे मिळत नाही आहेत आणि ही तुटपुंज मदत आम्हाला नको, आम्हाला 6000 महिना रक्कम मिळायला हवी अशी त्यांची मागणी आहे। दुसरी महत्त्वाची मागणी त्यांची अशी आहे की जी घरं सध्या दिली जातात प्रधानमंत्री आवास योजनेतून, त्या घरांसाठी जी रक्कम दिली जाते त्या रकमेमध्ये वाढ करावी आणि केवळ अपंग किंवा दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असेल तर त्या संबंधित व्यक्तीला तात्काळ त्या संदर्भातलं अनुदान देण्यात यावं। निलेश थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी। स्वतः बच्चू कडू आहेत आपल्यासोबत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। बच्चू कडू, आपण पाहतो आहोत की अनेक दिव्यांग बांधव आक्रमक झालेले आहेत आणि ते म्हणतात की जोपर्यंत बच्चू कडू इथे येत नाहीत, आमच्या मागण्या समजून त्या पोचवत नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही। काय आवाहन कराल तुम्ही या आंदोलनकर्त्यांना? मला असं मत आहे का एकंदरीत आपण 3-4 मिटिंगा सीएम सभापती घेतल्या होत्या आणि मिटिंग घेतल्यानंतर पेन्शन मध्ये वाढ असेल, घरकुल योजना असेल, बोगस दिव्यांगावर कारवाई असणार, दिव्यांग भवन प्रत्येक जिल्ह्यात आणि दिव्यांगांची नोकर भरती मंत्रालयाची, हे कुठलाही कारवाई अजूनपर्यंत शासनानं केली नाही। त्याच्यानं आंदोलक मला वाटते दिव्यांग बांधव आंदोलन करत आहे। लाड संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी ते आंदोलन सुरू केलेलं आहे। मी आता बोलतोय काय, जेपर्यंत सरकार निर्णय घेत नसेल तर आम्हाला सुद्धा आंदोलन करावं लागेल। नाही, पण आपण नेमकी काय या संदर्भात सरकारकडे मागणी करणार आहात? कारण आपण म्हणालात की गेल्या काही मीटिंग्स ज्या आहेत, ज्या बैठका आहेत त्यामध्ये काही तोडगा निघाला नाही, आता काय नेमकी मागणी असणार आहे सरकारकडे? तेच जे मीटिंग मध्ये तुम्ही ठरवलं होतं, मीटिंग मध्ये जे 21 मीटिंगा झाल्या त्याप्रमाणे कारवाई करा, जे निर्देश दिले। निर्देश दिल्यावरही कारवाई होत नसेल सीएमच्या मीटिंग मध्ये तर मग आंदोलन करावंच लागेल। नाही, पण मग बच्चू भाऊ अडतंय कुठे असं वाटतं नेमकं? आता ते सरकारला विचारलं पाहिजे। मग एबीपी माझाच्या माध्यमातून तुम्ही सरकारला या संदर्भात जाब विचारणार आहात का? हा, बिलकुल। त्यांनी जर आता हे आंदोलनात जर तोडगा काढला नाही, दिव्यांग मंत्रालयाच्या म्हणजे दिव्यांग मंत्रालयाचं जे असलेलं अध्यक्षपद आहे ते सुद्धा आम्ही त्यांना राजीनामा देणार। ठीक आहे बच्चू भाऊ, पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे आता या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि एकंदरीतच राज्य सरकार आपलं ऐकत नाही असं तुम्ही म्हणताय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर?
आता पाहू, जर ऐकलं नाही तर अधिक आम्ही मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते ठेवलेले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होईल. बच्चूभाऊ, पण मुख्यमंत्र्यांसोबत भेटला होता, 3 ते 4 वेळेला बैठक झाली असं आपण म्हणालात. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला नेमकं काय सांगितलं? माझ्याशी भेट झाली, चर्चा झाली नाही. बरं, मग सरकारच्या कुठल्या प्रतिनिधींनी किंवा कुठल्या मंत्र्यांनी आपल्याला भेटून संवाद साधला, काही आश्वासनं दिली, कार्यवाही करू असं सांगितलं? अजून काही सांगितलं. बरं, आता सध्या जे कार्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे घोषणाबाजी करतायत आमदार निवासावर चढून, त्यांना नेमकं तुम्ही काय आवाहन कराल? आंदोलन ते करतायत सध्या आणि त्यांची मागणी आहे की जोपर्यंत तुम्ही तिथं येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. तर दुखापत होऊ नये कोणाला, एवढं करावं, आंदोलन जरूर करावं, पण दुखापत होऊ नये याची काळजी घ्यावी. आपण सध्या बच्चूभाऊ कुठे आहात? आपण नेमके किती वेळात तिथं पोहोचणार आहात? मी मुंबईतच आहे. मी थोडं सरकार काय म्हणते त्याची वाट पाहतोय, मग जातो. बरं, ठीक आहे. बच्चूभाऊ, खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. बच्चू कडू होते आपल्यासोबत, आमदार, आणि ते म्हणतायत की जोपर्यंत सरकार या दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत पुढची कोणतीही भूमिका जाहीर केली जाणार नाही. 3 ते 4 बैठका झाल्या, मात्र कोणत्याही प्रकारचे तोडगा काढण्यामध्ये सरकार यशस्वी ठरलेलं नाही. जी आश्वासनं दिलेली होती त्यांची पूर्तता अद्याप सरकारकडनं झालेली नाही. निलेश, आपण देखील जी माहिती दिली त्याबद्दल आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.